नमस्कार. अनेकांना अशा शंका आहेत की SIR ऑनलाईन करता येतं, पण ते नेमकं करायचं कसं? तर मला एक दोघं म्हणाले की अरे मनोज, व्हिडिओज रेकॉर्ड करून टाक. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला voter.eci.gov.in या साईटला जायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला मोठं करून पाठवलं ही साईट, बघा इथे voter.eci.in. एकदा ह्या साईटला आयदर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं, इथं जसं मी आता काय केलं आहे, मी इथं रजिस्ट्रेशनच करून घेतलं आहे. पण रजिस्ट्रेशन नाही केलं तरी तुम्हाला टेम्पररी करता येतं, पण रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला अनेक बाकी गोष्टी पण पाहता येतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे, यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की मी माझं 2002 सालचं नाव कसं शोधायचं. आता माझं शोधायचं किंवा माझ्या वडिलांचं शोधायचं. मॅक्सिमम केसमध्ये जे तरुण लोक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव शोधायचं आहे. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा हा आहे सर्च युअर नेम इन लास्ट SIR. तर हे युअर नेम ज्या लोकांचं होतं त्यांना ॲप्लिकेबल आहे, ज्या लोकांच्या वडिलांचं शोधायचं आहे त्यांना ॲप्लिकेबल आहे. आता ह्याच्यासाठी तुमच्याकडे काय डिटेल्स पाहिजेत सुरुवातीला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा यावेळेसचा वोटर ID, ज्याला आपण इपिक नंबर म्हणतो तो, आणि आधार तुमचं कार्ड, हे आधार नंबर पाहिजे. ठीक आहे. आता आपण सगळ्यात पहिली सुरुवात करू, असं एक केस करू की ज्याच्यात तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव शोधायचं आहे. तर सर्च युअर नेम इन लास्ट SIR आपण केलो, बरोबर. इथं गेल्यानंतर तुम्ही voter.eci.gov सर्च SIR या साईटला येतात. ठीक आहे, तिथून तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं यात काय आहे, पुन्हा बघा, या सर्च स्क्रीनवरचे सगळे फील्ड मॅन्डॅटरी नाही आहेत, हे लक्षात घ्या. याच्यात स्टेट महत्त्वाचं आहे, नंतर तुमचा नेम इन लास्ट SIR महत्त्वाचं आहे. तर आपण स्टेट इथे घेणार आहोत. उदाहरण म्हणून मी माझ्या बायकोचं उदाहरण घेतो, तिच्या बाबांचं नाव आपल्याला शोधायचं. तर आपण महाराष्ट्र स्टेट घेतलं. तुम्हाला जेवढे जास्त डिटेल माहीत असतील तेवढं उत्तम आहे. माहीत नसतील तर केवळ स्टेट आणि नेमनी करता येतं, पण तसं केलं तर डेटा खूप जास्त येईल. त्यामुळे आपण स्पेसिफिक जेवढं टाकता येईल तेवढं बघू. तर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलं. नंतर जिल्हा या केसमध्ये होता परभणी, माझ्या बायकोच्या वडिलांचा म्हणजे सासऱ्यांचा. आणि तिथे त्यांचं जे हे होतं, काय म्हणतात त्याला, असेंब्ली पण मला लकीली माहीत होती. ती होती पाथरी 183, बरोबर आहे. बाकी हे कुठलेच डिटेल्स मला माहीत नाहीत. आता एक आणखीन महत्त्वाची गोष्ट काय की मॅक्सिमम लोकांचं 2002 साली महाराष्ट्रातलं नाव हे मराठीत नोंदवलं गेलं असेल. त्यामुळे तुमचं इंग्रजीचं स्पेलिंग मराठीत तसंच्या तसं होईल याची काही शक्यता नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, से फॉर एक्झाम्पल आता मला रमेश कुलकर्णी शोधायचं आहे. कुलकर्णीचं स्पेलिंग तर बदलणार नाही, पण कोणाचं नाव आरती आहे तर ते ARTI असू शकतं इंग्रजीत, पण मराठीत टाईप करताना त्या माणसाने AARTI केलं असेल. त्यामुळे शक्यतो जे स्पेलिंग बदलणार नाहीत, मग ते फर्स्ट नेम असेल लास्ट नेम असेल, त्यांनी आपण शोधावं. तर आपण आता इथं काय केलं, माझ्या सासऱ्यांचं नाव मी शोधतो. ठीक आहे. आणि हा कॅप्चा महत्त्वाचा आहे, FDDC6F, आणि मी इथे सर्च म्हणालो. खाली गेल्यानंतर मला पहिलंच नाव, आता हे योगायोग चांगला आहे की मला डिटेल्स माहीत असल्यामुळं पहिलंच नाव मिळालं. या सगळ्यातला महत्त्वाचा कोड कुठला लक्षात आलं का, महत्त्वाचा आपल्या दृष्टीने पार्ट सिरियल नंबर, हा अतिशय महत्त्वाचा विषय, हा 76, बरोबर आहे. मग मी काय करणार, हा जो सगळा डेटा आहे हा सेव्ह करून ठेवणार किंवा कुठंतरी कॉपी करून ठेवणार. पण यातला 760 हा सगळ्यात महत्त्वाचा पीस आहे. म्हणजे मला माझ्या बायकोच्या वडिलांचं नाव सापडलं. ठीक आहे. आता यात तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर असेंब्ली माहीत नसेल तर हरकत नाही, तुम्हाला पोलिंग स्टेशन नंबर माहीत नसेल तर हरकत नाही, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट तर माहीत पाहिजे. आणि इथं थोडंसं तुम्हाला खेळत बसणार आहे. इथं मी काय म्हणतो आहे, पुन्हा तुम्हाला ज्या गोष्टीचे स्पेलिंग कन्फर्म आहेत ते इथं टाका, कारण बऱ्याच वेळेला नाव मराठीत आल्यामुळे जी अवघड आडनाव आहेत, जसं की केंदुरकर आहे, की जसं स्पेलिंग त्या माणसाने काय टाकलं असेल तुम्हाला माहीत नाही, तर मग तिथं फर्स्ट नेम आणि मिडल नेमनी सर्च करा. इथपर्यंत ठीक आहे, हे लक्षात आलं तुमच्या. तर हे झाल्यानंतर आपण पुन्हा इथं जाऊ आणि पुन्हा प्रोसेस करू. आता इथं मला काय पाहिजे, आता फिल इन्युमरेशनमध्ये मी स्टेट सिलेक्ट केलं, महाराष्ट्र, बरोबर आहे. मी इथे आलो. इथे आल्यानंतर मी आत्ता माझा जो बायकोचा आत्ताचं जे वोटर ID आहे, तो वोटर ID नंबर घेतला, तो कॉपी केला, तो इथं सर्च केला आणि सापडला मला. तर हे मला तिचे डिटेल्स सापडलेत. आता मी काय करणार आहे, आता मी तिचे मोबाईल नंबर तिचा लिंक्ड आहे.
मोबाईल नंबर लिंक नसेल तर आणखीन अडचण आहे ऑनलाईनला, मग तुम्ही काय फार पुढं जाऊ शकत नाही. पण तिचा लकीली मोबाईल नंबर लिंक्ड आहे. मी मोबाईल नंबर टाकला आणि मला लगेच आता इथं ओ टी पी येईल. तर मला ओ टी पी आलेला आहे इथे, राईट, आणि मी व्हेरीफाय केलं. आता मला काय करायचं आहे, माय नेम एक्झिस्टिंग होतं का, तर नाही आहे, बायकोचं नावच नव्हतं. म्हणजे मग माझ्या पॅरेंट्सचं, तिच्या पॅरेंट्सचं होतं, म्हणून मग पॅरेंट्सचं गेलं. आणि आता मला माहिती आहे स्टेट कुठलं होतं, महाराष्ट्र होतं, बरोबर की. महाराष्ट्र स्टेट इज स्टेट 26 सॉरी किती महाराष्ट्र आहे 13. नंतर असेंब्ली नंबर काय होता. तर आता आपण काय केलेलं आहे, म्हणजे मी तो जो जसा डेटा सेव्ह करून ठेवलेला आहे, त्यामुळे मी जर इथं गेलो आत्ता, राईट, तर मी तुम्हाला तो डेटा व्हॉट्सअपला पाठवून ठेवला होता बायकोचा, म्हणजे मला शोधायला पुन्हा अडचण होणे, जे आपण आधी शोधलं की नाही त्या केसमध्ये. तर मी काय पाठवून ठेवलं होतं ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे आपण असा जर स्क्रीनशॉट आपल्याकडे असेल तर आपल्याला माहिती. आपण काय इथं बघितलं होतं, हे आपण डेटा शोधला होता. तर ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट परभणी आहे, म्हणजे असेंब्ली नंबर 183 होता, आणि पार्ट नंबर जे मी तुम्हाला म्हणलो होतो तो 760 आहे. मग इथं गेलो आणि 183 मी टाईप जरी केलं तरी मी तिथपर्यंत जातो 183, बरोबर आहे. पार्ट नंबर इथं कुठला होता, इथे जर तुम्ही म्हणजे याच्यामधला हा आहे पोलिंग स्टेशन नंबर 33 आहे, कारण एकाच गावचे अनेक पोलिंग नंबर असू शकतात, त्यामुळे हेही आपल्याला मिळालेलं आहे. हा दुसरा महत्त्वाचा भाग. 33 मी शोधलं, 33 टाईप केलं इथे, बरोबर आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, 760 पार्ट सिरियल नंबर 760, राईट. रिलेशनशिप अर्थात फादर सर्च केलं, मला खाली डेटा मिळाला, माय रिलेटिव्ज नेम म्हणालो, मी कंटिन्यू केलं. कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड ऑप्शनल जरी असलं तरी मी म्हणेन की तो टाका. मग आधार कार्ड नंबर माझ्याकडे आहे, मी तो आधार कार्ड नंबर इथे टाकला, आधार कार्ड नंबर टाकला. इथे मॅन्डॅटरी, आणि हे फोटो बिटो मॅन्डॅटरी नाही आहे, सगळं ऑप्शनल आहे. 2 गोष्टी मॅन्डॅटरी आहेत, वडिलांचं नाव काय आणि आईचं नाव. बऱ्याच केसमध्ये काय होतं की फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम आहे. मॅक्सिमम केसमध्ये असं पण आहे काहीच केसमध्ये की आधी सर नेम आहे आणि मग आहे. म्हणजे जसं की इथं कुलकर्णी रमेश SHANKERRAO शंकरराव, बरोबर की नाही, असं नाव लिहिलं, हरकत नाही. आणि मग आईचंही तसं आहे, ठीक आहे. असं करून तुम्ही पुढे गेला तिथे आणि सबमिट म्हणालं की मग आता तो तुमच्या सीडॅकच्या ई साईन व्हेरिफिकेशन पेजला घेऊन जातो. इथे पुन्हा माझ्याकडे आधार आहे, मी आधार टाकला आणि गेट ओ टी पी म्हणालो मी. आता गेट ओ टी पी म्हणाल्यानंतर लगेच ओ टी पी येतो. फार फास्ट सर्व्हिस आहे त्यांची ह्याच्यामध्ये, आत्तापर्यंत तरी मला तो अडचण नाही आली आहे याच्यामध्ये. मी आता इथं ओ टी पी टाकतो, ठीक आहे, आणि मी सबमिट करतो. दिस विल टेक सम टाईम, पण बघूया आपण काय होतं ते. आता तिचं काय केस आहे माझ्या बायकोचं, की तिचं नाव जे इपिक कार्डवरचं आहे आणि जे तिचं आधारचं आहे याच्यात मिसमॅच आहे. आणि खरंच आहे, कारण ते इथं प्रज्ञा झालेलं आहे प्रज्ञाच्या ऐवजी. तर मी ऑलरेडी 8 नंबरचा फॉर्म भरला आहे, त्यामुळे ते हे होईल. पण जर नेम मॅच झालं तर डायरेक्ट इथं तुम्हाला कन्फर्मेशन मिळतं. आता या केसमध्ये तुम्हाला जर तुमचा BLO शोधायचा असेल तर तो पहिल्या स्क्रीनवरती ज्यावेळेस तुम्ही इथं जाता, फिल इन्युमरेशन मारता, बरोबर आहे की नाही, महाराष्ट्र टाकता, आणि इथं मी आपण कॉपीच करूयात. तर हे मी असं केल्यानंतर हे बघा, ह्या स्क्रीनवरती महत्त्वाचा विषय येतो. इथं गेल्यानंतर तुमचा जर मिसमॅच असेल तर तुम्हाला हे इथं ऑलरेडी त्यांनी लिहिलेलं आहे. मग या केसमध्ये काय करायचं, तुमच्या BLOला तुम्ही कॉल करायचा, ते तुम्हाला फॉर्म देतात आणि तो भरून यायचा. एवढं सोपं आहे. धन्यवाद.